लोकांची दिशाभूल करणे, खोटं बोलणे. परवा काहीतरी एका भाषणामध्ये हा बोलला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित काकांमुळे, अजित दादांमुळे सोडली. किती खोटं बोलणं. नरेंद्रभाई मोदींवर विचार करून, विश्वास ठेवून अजित दादांच्या सहमतीने 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका. आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी, आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. आम्ही महायुतीचं पूर्ण काम, पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. पाहिजे का हमारे देश के यशस्वी पंतप्रधान मोदी जी के नेतृत्व में हमारा देश जो तरक्की कर रहा है, असं तोंड चालू बोललं पाहिजे. कसलं पाहिजे. आणि गमत काय साहेब, परवा तुम्ही गाडी जाहीर झाली की कुटुंब पुन्हा आलं. कुटुंबाला विचारलं गेलं की तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला, मग आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करणार. म्हणजे कशाला काय करू मी माझा नवरा. मी म्हणलो नाही. हा बघण्याच्या पाहिजे आज दादा कपाळ ती काय तरी होतं म्हणून दुसऱ्या दिवशी दुसरं आलं. ती काय म्हणते साहेब, आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप आहे. म्हटलं किडनीला आता शिंदेगड टाकलं, लिव्हर मध्ये म्हणशी, म्हणजे अख्ख्या शरीराच्या पार्टामध्ये सगळे पक्ष गेलं. ही रात्रीतून कुठल्याही पक्षात जायला मोकळा. काय समर्थन करते, काय कशाचं समर्थन करते. लोकाला इतकं ग्रहित करून जर राजकारण केलं तर लोक ह्या गद्दारीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि कुणाशी काही देणं घेणं नसलेलं हे पाटील कुटुंब आहे. तुम्ही तुमचं सांगा. अहो राजकीय स्वार्थासाठी आता बघा, आमदार आहे तू, राष्ट्रवादी का होणार पण जा, पण खासदार की तूच लढीव. कारण विकास तू आपल्या घराशिवाय दुसऱ्याला जाणार. त्यांनी मला विचारतात ना साहेब, राणा पाटील आणि डॉक्टर पाटलांनी एक नाही साहेब 45 वर्षांनी एक स्वप्न दाखवलंय. 45 वर्ष एकही उद्योग पुढे नाही. तुम्ही या माहिती बघायची, बारशी आमच्याची बघा. मोपेडचा कारखाना बंद पडला, व्हिडिओ कॉल जळून गेले. काय करा आता ती कैलास पाटील त्यांच्यासोबत होते, माझ्याबरोबर आले साहेब. तिथून जाई म्हणून एक कारखाना उभा केला, शेर गोळा केले. आणि कैलास पाटलाला राणा पाटील काय विचारते, काय करावं म्हणजे लोकांना वाटेल की काम चालू झालं. कैलास पाटील हुशार म्हणला चिमणी लांबून दिसती दारा, मला निश्चित चिमणी उभा करा म्हणला. थोड जायची चिमणी आजपासून उभा केलेली आहे बघा. पण कारखान्याचं काय निश्चित चिमणी. आणि ही सत्ता पिकासू मंडळी आहे. फार काही सांगत नाही. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या चुलत भावाचा सुद्धा सुपारी देऊन खून करणारे हा मंडळी आहे. याच्यापेक्षा दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही. स्वतःच्या सख्या चुलत भावाचा सुपारी देऊन खून करणारे मंडळी आहेत. मला वाटतंय तुमच्या आणि आमच्या प्रश्नाचं ह्यांना घेणं देणं असेल का? असेल का? साधा प्रश्न. आणि म्हणून बाबांनो, आता आमचा बाण चोरीला गेलाय, माहितीये ना? बाण आता आम्हाला काय दिली? आणि राष्ट्रवादीचं सुद्धा घड्याळ त्यांना दिली तुतारी. म्हणजे चोरलेलं घड्याळ घेऊनच आले. मी बार्शी तालुक्याच्या बाबतीत निश्चित आहे साहेब. तुमच्यामुळे सगळ्या चिन्हावर लढायचा अनुभव आहे. काय काळजी करायची बाकीच्या तुला समजून सांगावं लागतं. बार्शी फिरत नाही अरे म्हणलं काळजी करू नका, आम्हाला करते म्हणजे. आणि म्हणून येणाऱ्या 8 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मला माहिती आहे
मी काय मोदीत मी फक्त ऐकायला म्हणलं मोदीची म्हणते माझा ऐकलेलं ऐकली का कधी लोक म्हणून आठ म्हणून आठ म्हणलो मला माहिती आहे जात नाही पण आठ म्हणल्या ते तडाख्यानं म्हणली काय म्हणजे ही मन की बात नाही तुम्ही दिल की बात म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह काय चिन्ह आहे ही घराघरात पोहोचवा आणि आपल्याला वचन देतो की जे सहकार्य जी ताकद जी माया जी प्रेम जो विश्वास तुम्ही या ओमराजेवर व्यक्त केलाय त्याच्या पुक्तीनं त्या ठिकाणी ओमराजेची परतफेड होईल एवढं मात्र मी तुम्हाला आवडलं त्या ठिकाणी आणि बाजूनो काही एकच विषय सांगतो मी माझ्या आयुष्यात राजकारणात ना कधी पक्ष बघितला ना व्यक्ती बघितला ना जात बघितली ना धर्म बघितला ना मला गाव प्लस आहे का बघितलं मला गाव मायनस आहे का बघितलं काहीच बघितलं नाही साहेब आपल्याकडे काम आलंय आपण त्याचं काम करायचं ह्याच भावनेचं मी काम केलं साहेब कधीही भले तुम्ही माझ्या विरोधात जरी काम केलं असलं तरी ओमराजेकडनं तुम्हाला कधीही मला एका नाही म्हणावं की एक शब्दानं तरी तुम्हाला माझ्या वागण्यात आणि बोलण्यात फरक दिसला का कधीच नाही आणि साहेब ही प्रेम त्याच्यामुळेच कमावलंय आणि आपल्याला खात्री देतो की या प्रेमाची उतराई त्याच ताकदीने हा ओमराजे करेल कारण हा कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचा पोरगा आहे छावा आहे बाबांनो शब्दाला कधी खाली जाऊन देणार नाही येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हापुरचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून मला लोकसभेत काम करायची संधी द्यावी ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र